नमस्कार. जय भीम. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्वर्गीय अनिकेत बोहाळ, पूर्व राष्ट्रीय मंत्री विद्यार्थी परिषद, या दोघांच्या संयुक्त विद्यमानं ही व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं त्या करोनाच्या संकटाच्या काळामध्ये प्रत्यक्ष व्याख्यानमाला घेण्याला मर्यादा आहे आणि म्हणून विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यूट्यूबद्वारे आपल्या सगळ्यांपर्यंत वेगवेगळ्या महानुभावाचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न या व्याख्यानमालेच्याद्वारे करण्यात आलेला आहे. प्रज्ञा सूर्य असं व्याख्यानमालेचं नाव त्यांनी दिले आणि जवळजवळ 6 वक्त्यांचे आत्तापर्यंत पुष्प या व्याख्यानमालेमध्ये गुंफल्या गेले आणि 7वं पुष्प मला गुंफायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबरीनं या व्याख्यानमालेचा समारोपण आजच्या या सत्रामध्ये करायला सांगितलेलं आहे. म्हणजे डबल जबाबदारी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावरती टाकलेली आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अशा वातावरणामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयातले वेगवेगळ्या प्रकारचे विचार घरी बसल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना ऐकायची संधी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या व्याख्यानमालेच्याद्वारे उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तिमत्वाचं वेगवेगळे पैलू या व्याख्यानमालेद्वारे आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे. मी म्हणलं तसं माझ्यावरती डबल जबाबदारी आहे. त्यातली एक तर सोपी आहे, अभाविप आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य. खरं सांगायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि विद्यार्थी परिषदेचं कार्य हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मी सखोल बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन केलं आणि मी जवळजवळ 25 वर्ष विद्यार्थी परिषदेचं काम केलं. आणि मी जेव्हा विद्यार्थी परिषदेचं 25 वर्ष काम केलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं पैलूंचं अध्ययन केल्यावरती मला लक्षात असं आलं की खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे तेच कार्य अभाविप हे पुढे नेत आहे. किंवा दुसरे म्हणू शकतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेमध्ये जी समाज रचना किंवा ज्या प्रकारचे विचार बाबासाहेब आंबेडकरांचे होते त्या विचाराला प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचं काम हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यातनं होतं. असं वेगवेगळ्या प्रकारचं पैलू आपल्याला या व्याख्यानमालेतनं ऐकायला मिळालेलं आहे. आणि या व्याख्यानमालेचं समारोपण करायचं आहे. त्यामुळे खरं तर ते अवघड काम आहे, का तर सगळ्या वक्त्यांचं ऐकायचं आणि त्याचं संकलन करून मांडायचं हे खरं तर माझ्यासाठीचं अवघड काम. आणि म्हणून मी नागसेनच्या मागे लागलो की मला ते ताबडतोब पाठव ऐकता येईल. खरं तर प्रत्येकांचं मला ऐकायला मिळालं नाही आणि थोडं ऐकायला मिळालं. त्यामुळे मी थोडासा उल्लेख त्या ठिकाणी करेन आणि पुढे या सगळ्या कार्याच्या बाबतीमध्ये काही प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचं खरं तर कौतुक करायला तेवढं कमी आहे. त्यांनी इतक्या मोठमोठ्या वक्त्यांना या व्याख्यानमालेमध्ये जोडलेलं आहे. आपण जर का पाहिलं तर बहुआयामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा विषय मांडायला नरेंद्र जाधव यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. खरं पाहिलं तर आपल्या देशासाठी नरेंद्र जाधवांचं नाव काही नवीन नाही. एक विचारवंत, अर्थतज्ञ अशा सगळ्या प्रकारच्या भूमिकेतनं जे वावरले अशा डॉक्टर नरेंद्र जाधवांना आपल्या व्याख्यानमालेमध्ये आमंत्रित केलं होतं. त्याचबरोबरीनं संविधान निर्मिती आणि बाबासाहेब आंबेडकरचं योगदान अशा विचारामध्ये आपण सगळेजण सुपरिचित आहोत. डॉक्टर रमेश पतंगे यांनी विचार या ठिकाणी मांडले. त्याचबरोबरीनं राष्ट्रचिंतन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावरती रमेश पांडव हे पण एक जलतज्ञ आहेत, समरस्थ विषयाचा अध्ययन आहे आणि माझा त्यांचा जवळचा परिचय संभाजीनगरमध्ये असल्यामुळे आला. असे डॉक्टर रमेश पांडव यांनी तो विषय मांडला. त्याचबरोबरीनं बाबासाहेब आंबेडकर, आर्थिक विचार आणि आजचा संदर्भ हे विद्यार्थी परिषदेच्याच आपल्या कार्यकर्त्या सीमा कांबळे यांनी हा विषय मांडला. त्यांचाही माझा जवळचा संबंध सीमा कांबळे साला. त्यांनी पण अतिशय उत्तम प्रकारे हा विषय मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचबरोबरीनं एका अर्थाने वेगळा पैलू बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या सगळ्यांसमोर मांडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इस्लाम हा मांडला तो डॉक्टर अभिराम दीक्षित यांनी तो विषय मांडला. खरं तर तो
मी त्या विषयामध्ये एक माझ्या छोट्याशा पुस्तिकेचं संकलन केलं, त्यात मी ह्या विषयाचा उल्लेख केला होता. पण त्यांचं थोडं ऐकायला मिळालं, त्यातनं माझ्या ज्ञानामध्ये अधिक एका अर्थाने भर पडली. आणि 6वं पुष्प डॉक्टर आंबेडकरी चळवळीचा इतिहास हे डॉक्टर रमा गर्गे यांनी हा विषय एका अर्थाने मांडला. खरं पाहिलं तर आपण या सगळ्यांच्या विषयामध्ये जर का विचार केला तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर जाधवांनी 12 पैलूंवरती प्रकाश टाकला आंबेडकरांच्या. बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक चिंतन कसं होतं, बाबासाहेब आंबेडकरांचं शैक्षणिक कार्य काय होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी कसे एक प्रज्ञावान म्हणजे ज्याला प्रत्यक्ष भास्कराची उपमा डॉक्टर नरेंद्र जाधवांनी आंबेडकरांना दिली. अशा जवळजवळ 12 प्रकारच्या पैलूंवरती प्रकाश नरेंद्र जाधवांनी टाकला. मी रमेश पतंगेचं ऐकत होतो, त्यामुळे त्यांनी एकदम सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा वेदांची गरज पडली आपल्याला तेव्हा आपण महर्षी व्यासांना त्या ठिकाणी वेद लिहायला सांगितले. जेव्हा महाकाव्याची आवश्यकता पडली तेव्हा वाल्मिकींना आपण महाकाव्य लिहायला सांगितलं. आणि जेव्हा संविधानाची आवश्यकता पडली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहायला. आणि हे तिघंही ब्राह्मण नव्हते, तिघंही वेगवेगळ्या मागासवर्गीय समाजातून आलेले असं बाबासाहेब आंबेडकरांनी गमतीनं म्हणलं. तेव्हापासूनचा उल्लेख रमेश पतंगेंनी केला. ते संविधान करताना बाबासाहेब आंबेडकरांनी किती बाबासाहेब आंबेडकरांचं अध्ययन होतं की जवळजवळ 3 गोलमेज परिषदा ज्या झाल्या त्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आधी विषय मांडला. आणि केवळ आपल्याला हे स्वातंत्र्य नव्हे तर सामाजिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. आणि सामाजिक ऐक्याची आवश्यकता आहे हे संविधानातून सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न कसा बाबासाहेब आंबेडकरांनी केला. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 13, 14, 15, 16मध्ये सामाजिक भेद दूर करण्याचा प्रयत्न या संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला असा सगळा उल्लेख डॉक्टर रमेश पतंगेंनी केला. आणि तेच त्याबरोबर असं त्यांनी म्हटलं की 17 कलमामध्ये अस्पृश्याचं पालन करणाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, म्हणजे इथपर्यंत त्या ठिकाणी केलं. आणि कोणी लहान मोठा कुठल्याही प्रकारचा भेद नाही अशा प्रकारचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. हे एका अर्थाने सामाजिक दस्तऐवज आहे अशा प्रकारचं रमेश पतंगे यांनी बाबासाहेबांच्या संविधानाविषयातली मांडणी करताना केलं. त्याचबरोबर रमेश पांडव जेव्हा आपला विषय मांडतात राष्ट्रचिंतक बाबासाहेब आंबेडकर, तर रमेश पांडवांनी पण उल्लेख केला की द्रोण आणि कर्ण हे दोघंही हिंद कुळात जन्मले. अशाच प्रकारचं बाबासाहेब आंबेडकर पण हिंद कुळा म्हणजे मागास आपण ज्याला म्हणतो अशा कुळात जन्मलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी बाबासाहेबाला भीमाला सांगितलं द्रोण आणि कर्ण जरी हिंद कुळात जन्मले असले तरी त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या प्रगतीने त्यांनी आपला उच्चांक कसा गाठला अशा प्रकारचं कार्य तू कर असं बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी म्हणजे रामजींनी आपल्या भीमाला सांगितलं. इथपासून रमेश पांडवांनी उल्लेख केला तर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे राष्ट्रचिंतक कसे होते बाबासाहेब आंबेडकर, तर ते म्हणाले की जाती प्रथा ही काही आत्तालाही आलेली आहे, मनूपूर्वीसुद्धा जात होती. म्हणजे त्याने उल्लेख असा केला की मनूपूर्वीसुद्धा जात होती आणि जात काही ब्राह्मणांनी आणलेली नाही आहे. इथपासून ते शेतकऱ्यांचा भारताचा शेतीचा विचार झाला पाहिजे, महिलांचा विचार झाला पाहिजे, मजुरांचा विचार झाला पाहिजे, अशा सगळ्या प्रकारचा उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रचिंतनामध्ये येतो. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी असा उल्लेख केला त्यांचं राष्ट्रभक्त कशी आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा इंग्रजांनी भारतातला व्यापार संपून टाकला म्हणजे आपले जे मसाले आपला जे मोठा व्यापार होता त्या व्यापारावरती इंग्रजांनी 100% ते 3000% कर लावला. आणि त्या कर प्रणालीमुळे भारताचा व्यापार हा जवळजवळ संपला. म्हणजे इथपासून ते सगळ्या प्रकारचा कसा बाबासाहेब आंबेडकरांचं हे राष्ट्रचिंतन होतं ते त्यांच्या संपूर्ण समग्र मांडणीमध्ये रमेश पांडवांनी अशा सगळ्या प्रकारचा उल्लेख केला. तसंच मी म्हणाल्याप्रमाणे सीमाताईंनी बाबासाहेबांच्या अर्थशास्त्र अर्थतज्ञ कसे बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेब आंबेडकरांचा पैलू आपल्याला केवळ दलितांचे कैवारी इथपर्यंतच माहिती आहे. बाबासाहेबांनी अर्थविषयातलं सीमाताईंनी मांडताना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची 1926ला विधानमंडळावरती नियुक्ती झाली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थ विषयावरलं भाषण विधानमंडळामध्ये केलेलं होतं.
तिथपासून सीमाताईंनी उल्लेख केला तर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं सावकारी समाप्त झाली पाहिजे याचं चिंतन मांडलं. सावकारी समाप्त करण्यासाठी कायदा आणता येईल का याचं त्यांनी त्या ठिकाणी केलं. बाबासाहेब मजूर मंत्री असताना त्या प्रकारचे कायदे कसे केले पाहिजे इथपासून ते अशा सगळ्या ह्याच्याचा उल्लेख. अजून एक महत्त्वाचा उल्लेख सीमाताईंनी केला बाबासाहेबांच्या अर्थचिंतनामध्ये, ते म्हणजे वित्त व्यवस्था भक्कम तर सरकार भक्कम. म्हणजे हे दोन्ही एकावर एक परस्परावलंबी आहेत. म्हणजे वित्त व्यवस्था मजबूत असेल तर सरकार पण भक्कम राहील. म्हणजे अशा सगळ्या प्रकारचं अर्थचिंतन बाबासाहेबांचं एका अर्थाने सीमाताईंनी त्या ठिकाणी मांडलं. आणि मी म्हणलं तसं एक वेगळा विषय पैलू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं इस्लाम विषयातलं चिंतन हे अभिराम दीक्षितांनी मांडलं. आणि आपल्या सगळ्यांना अभिराम दीक्षितांनी त्या ठिकाणी उत्तर अमेरिकेमधल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये एकमात्र त्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्याचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याजवळ अभिरामजी गेले आणि त्यांनी फोटो काढला आणि तो फोटो आपल्याला दाखवला. आणि तो विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे इथपासून अभिराम दीक्षितांनी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ नेलं. आणि ते असं म्हणतात की त्यांनी जो विषय मांडला त्यावेळी त्यांनी अध्ययन केलं ते म्हणजे महाराष्ट्र सरकारने समग्र बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारचे खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केले. पण त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर असतील, दासू गवई असेल, शंकरराव खरात असेल, अशा अनेक थोर नेत्यांनी ते समग्र खंड लिहिले आणि महाराष्ट्र सरकारने ते प्रकाशित केले. अशा खंडांचं अध्ययन करून अभिराम दीक्षितांनी विषय मांडला. आणि ते मांडत असताना अभिराम दीक्षितांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की जसं हिंदू संस्कृतीमध्ये 4 वर्णांचा उल्लेख केला जातो अशाच प्रकारचा इस्लाममध्ये पण जवळजवळ 3 वर्ण आहेत. म्हणजे तिथे काही समानता नव्हती, तिथेसुद्धा विषमतेला वाव होता, तिथेसुद्धा 3 वर्ण मानायचे. त्याचबरोबर त्यांनी अजून दुसरं एक सांगितलं, ते म्हणजे इस्लाममध्ये जी भुरका पद्धती आहे ही भुरका पद्धती म्हणजे महिलांचा विकास खंडित करते. त्याचबरोबरीनं पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये लैंगिक अशंक्यता निर्माण करण्याचं काम या भुरका पद्धतीनं केलेलं आहे. हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की जे आपल्या देशावरती जे इस्लामिक आक्रमणं झाले, हे इस्लामिक आक्रमणं हे धन संपत्ती हे केवळ लुटण्यासाठी नव्हे, तर या देशातले जे जैन, बौद्ध, हिंदू, शीख हे सगळे धर्म आहेत, या सगळ्यांना नष्ट करून केवळ इस्लाम धर्माला प्रस्थापित करण्यासाठीच अशा प्रकारचे आक्रमण, इस्लामिक आक्रमण झालेलं आहे. इस्लामला राष्ट्र नावाची कुठलीही संकल्पना नाही. ते म्हणजे सर्वप्रथम फर्स्ट इस्लाम अँड लास्ट इस्लाम अशा प्रकारचं त्या इस्लामचं हे आहे. त्यांना राष्ट्राची काही घेणे देणं नाही. अशा सगळ्या प्रकारचा उल्लेख अभिराम दीक्षितांनी त्यांच्याविषयी मांडणीमध्ये त्या ठिकाणी केला. आणि 6वं पुष्प आंबेडकरांची चळवळ आणि ह्या विषयामध्ये डॉक्टर रमा गर्गे यांनी मांडलं. आणि ते मांडत असताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी कशा विविध प्रकारच्या विषयांना चळवळीच्या माध्यमातून मांडणी केली आणि कसे वेगवेगळे पैलू त्यांनी त्या ठिकाणी चळवळीमध्ये उपयोग केला, या सगळ्यांचं वर्णन डॉक्टर रमा गर्गे यांनी त्या ठिकाणी सगळ्यांनी मांडलं. अशा अर्थाने आपण जर का पाहिलं तर जवळजवळ 6 पुष्पांमध्ये आपल्या सगळ्यांना समग्र बाबासाहेब आंबेडकर आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या महामानवांनी केला. पण हे सगळं ऐकल्यानंतर एवढंच बाबासाहेब आंबेडकर समाविष्ट झाले का, एवढं सगळ्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर समजले का, तर शक्य नाही. अशा अनेक शेकडो जणांना बाबासाहेब आंबेडकरांचे एक एक पैलू घेऊन एकेकाने 1-1, 2-2 तास मांडलं. मी काय सांगतो, शेकडो जणांनी. तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान, बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिकता हे कधीही संपणार नाही. समुद्राची खोली कोणी मोजू शकत नाही, समुद्राची व्याप्ती कोणी मोजू शकत नाही. अशाच प्रकारचं बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान आहे की त्याची खोली, त्याची लांबी, रुंदी, त्याची क्षमता हे मापण्याचं यंत्र मला तरी वाटत नाही आज अस्तित्वात असेल असं. आणि म्हणून मी 25 वर्ष विद्यार्थी परिषदेचं काम केलं. तर मी एखाद्याला म्हणलं की विद्यार्थी परिषदेचा इतिहास लिहिणं चालू होतं, जवळजवळ 3 पूर्ण वेळ ते इतिहास लिहित बसले, तरीही विद्यार्थी परिषदेचा इतिहास संपला नाही. म्हणजे इतकं अफाट कार्य आहे. कोणाला सांगितलं विद्यार्थी परिषद कशी आहे, तर आंधळ्याला सांगितलं बा हत्ती कसा आहे दिसतो,
तर त्या आंधळ्याला ज्याला पायाला हात लागला तर पिलरसारखा, कानाला लागला तर सुपासारखा, सोंडेला लागला तर याच्यासारखा, शेपटीला लागला तर दोरीसारखा. असं विद्यार्थी परिषद कशी आहे विचारलं तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने विद्यार्थी परिषद सांगतात. का तर एका वाक्यामध्ये, एका शब्दामध्ये, एका दिवसामध्ये, एका प्रसंगामध्ये, एखाद्या पुस्तकामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेची व्याप्ती, विद्यार्थी परिषदेचं कार्य, विद्यार्थी परिषदेचं उद्देश हे सांगणं शक्य नाही. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलं की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि विद्यार्थी परिषदेचं कार्य हे एका नाण्याच्या दोन बाजू आहे. ह्याला आपल्याला वेगळं करून चालता येणार नाही. आपण जर का विद्यार्थी परिषदेचं पाहिलं तर ज्ञानशील एकता ही त्रिसूत्री विद्यार्थी परिषदेने सांगितलेली आहे. आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांचं पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी असंच सांगितलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? उठा, संघटित व्हा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अशा 3 गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या आहेत. आता 2 गोष्टी कशा साम्य आहेत बघा. शिका म्हणजे ज्ञान, संघटित व्हा म्हणजे एकता, आणि शील विद्यार्थी परिषदेने सांगितलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष सांगितला आहे. आणि विद्यार्थी परिषदेचा 1949 पासूनचा इतिहास पाहिला तर विद्यार्थी परिषदेने पावलोपावली संघर्ष केलेला आहे. आपल्या 30 सूत्रीत संघर्ष लिहिलेला नाही आहे विद्यार्थी परिषद, ज्ञान, चारित्र्य, एकता म्हणलेला आहे. परंतु त्यांच्या कार्यातनं पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संघर्ष सांगितलेला आहे हा संघर्ष विद्यार्थी परिषदेने स्थापना काळापासून आत्तापर्यंत अविरत करत आलेली आहे. मग एखाद्या वसतिगृहाचा प्रश्न असेल, एखाद्या विद्यार्थ्यावरती अन्याय झाला असेल, मग त्या सायकल स्टँडचे शुल्क वाढवलेलं असेल, किंवा परीक्षेमध्ये काही गोंधळ झालेला असेल, पेपर फुटीचा विषय झालेला असेल, किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय असेल, इथपासून ते त्या ठिकाणी काश्मीरचा प्रश्न असेल, विद्यापीठाच्या नामांतराचा विषय असेल, बांगलादेशाच्या घुसपेठचा विषय असेल, राष्ट्रपुरुष रामाच्या मंदिराच्या निर्माणाचा विषय असेल, भूकंपग्रस्तामधल्या सेवा कार्याचा विषय असेल, अशा कुठल्याही प्रकारचा विषय घेतला तर तिथे विद्यार्थी परिषदेने पुढाकार घेतला आणि ते पुढे नेलं. एवढंच काय तर आत्ता ह्या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर वर्षभरापूर्वी हा कोरोना सुरू झाला आणि देशभरातले विद्यार्थी पुण्यामध्ये शिकायला आलेले होते. आणि एकदम त्या ठिकाणी लॉकडाऊन सुरू झालं, हॉस्टेल बंद झाल्या, हॉटेल बंद झाले, मेस बंद झाल्या, आणि असा विद्यार्थी एक एक रूमवरती थांबला होता. आता त्याला संध्याकाळच्या जेवणाचा प्रश्न होता. अशा वेळी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ऑनलाईन मोबाईलद्वारे ज्याला भोजन पाहिजे त्यांनी SMS करा, तुमच्या खोलीवरती जेवायचा डब्बा पोहोचेल. इथपासून ते नॉर्थ ईस्टच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र बस करून पुण्यावरनं नॉर्थ ईस्टला सगळ्या प्रकारच्या परवानग्या काढून बसने त्यांना नॉर्थ ईस्टला पाठवण्यापर्यंत अशा प्रकारचं लेटेस्ट सांगता येईल अशा प्रकारचं कार्यसुद्धा विद्यार्थी परिषदेने केलं. मी म्हणलं तसं 3 सूत्री आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयामध्ये शील त्यांनी कुठे, ज्ञानशील एकता आपण म्हणलं, बाबासाहेबांच्या 3 वाक्यामध्ये शील कुठंच नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यात पवित्र असं शील होतं. म्हणजे गौतम बुद्धाचं जे शील आहे हे बाबासाहेब आंबेडकरांना प्रिय होतं. आणि तेच विद्यार्थी परिषदेच्या 30 सूत्रीमध्ये ज्ञानशील एकता आहे. आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता हा चरित्रवान. आता हे सगळं मी सांगितलं तसं एक याच्यामध्ये नाही आहे तर त्याच्यात आहे, त्याच्यात नाही ते ह्याच्यात आहे. परंतु जे त्याच्यात नाही आहे ते प्रत्यक्ष कृतीमध्ये विद्यार्थी परिषदेने आणलं. आणि जे बाबासाहेबांच्या त्रिसूत्रीमध्ये नाही आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यवहारामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून हे दोन्ही वेगळं आपण करू शकत नाही. आणि मी म्हणलं तसं विद्यार्थी परिषदेने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला एका अर्थाने चालना दिलेली आहे. कसं संविधान आहे भारताचं, तर भारताच्या संविधानामध्ये अंबानी असो, टाटा असो, बिर्ला असो, म्हणजे जे स्वतःच्या हेलिपॅड आपल्या घरावरती हेलिपॅड करून हेलिकॉप्टर उतरवणारा असेल किंवा रस्त्यावरती भीक मागणारा असेल, दोघांनाही मताचा अधिकार एकच आहे. मग कोणी IIT असेल या कुठून शिकलेला असेल या अशिक्षित असेल, दोघांना एकच मत देण्याचा अधिकार आहे. मग महिला असो या पुरुष असो, मग कुठल्याही जातीचा असो या कुठल्याही धर्माचा असो, शिक्षित असो या अशिक्षित असो, ग्रामीण असो या शहरी असो, कुठला असला तरी प्रत्येकाच्या मताचं मूल्य काय एक आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष संविधानाच्या माध्यमातून करून दिलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मला समाज परिवर्तन करायचं आहे.
आणि म्हणून जेव्हा देशाचं स्वातंत्र्याचा विषय होता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना, आणि काही जण टीका करणारे म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर कुठं स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते, तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी सुद्धा प्रश्न विचारला होता, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशातली अस्पृश्यता संपणार आहे का? आणि मला वाटतं स्वातंत्र्य मिळून आज जवळजवळ इतके वर्ष झाली, अजूनही काही भागात अस्पृश्यता आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यावेळीचा प्रश्न होता तो अत्यंत महत्त्वाचा होता. समाज परिवर्तनाची आवश्यकता आहे, हे बाकी सर्व होत राहील. आणि विद्यार्थी परिषदेने सुद्धा तोच नारा दिलेला आहे, गाव गाव में जाएंगे सामाजिक परिवर्तन लाएंगे. म्हणजे जे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं तर ते प्रत्यक्ष विद्यार्थी परिषदेने आपल्या कृतीतनं केलेलं आहे. आम्ही समाज परिवर्तन आवश्यक. सत्ता परिवर्तनावरती विद्यार्थी परिषदेचा कधीच विश्वास नव्हता, आणि म्हणून विद्यार्थी परिषदेने म्हणलेलं आहे की सत्ता परिवर्तनाशी आम्हाला घेणे देणे नाही आहे, आम्हाला समाज परिवर्तन करायचं आहे. आणि म्हणून मला आजही आठवतो 1976-77च्या दरम्यान जी आणीबाणी लागली आणि त्या आणीबाणीनंतर ज्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकीमध्ये सगळ्या पक्षांचं मिळून इंदिरा गांधीला पराभूत करून जनता पक्षाचं सरकार भारतामध्ये आलं. आणि त्यावेळी अरुण जेटली असतील अशा अनेक विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते केंद्रामध्ये मंत्री झाले. आणि त्यावेळी विद्यार्थी परिषदेने आवाहन केलं की गांव गांव में जाएंगे सामाजिक समरसता लाएंगे, गांव गांव में जाएंगे परिवर्तन करेंगे, सामाजिक परिवर्तन, चलो गांव की ओर, असा नारा दिला. आणि त्यावेळी अरुण जेटलीने सुद्धा त्यात मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. आणि त्यावेळी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी श्रमानुभव शिबिरे, गावागावात श्रमानुभव शिबिराचं आयोजन केलं. उद्देश काय होता? या श्रमानुभव शिबिराच्या माध्यमातून कॉलेजच्या युवकांना गावाकडे घेऊन जाणं आणि गावामधली जी आज अस्पृश्यता आहे, भेदभाव आहे, गरिबी आहे, वेगळी वस्ती आहे, हे सगळं संपवून आम्ही सगळे एक आहोत आणि आम्हाला सगळ्यांना मिळून गावाचा विकास करायचा आहे, अशा प्रकारचा संस्कार त्यांच्या मनामध्ये व्हावा याच्याकरता श्रमानुभव शिबिरे, चलो गांव की ओर, अशा प्रकारचा नारा दिला आणि गावोगाव श्रमानुभव शिबिरे चालू केली. आपण जर का पाहिलं तर त्याच काळामध्ये विद्यार्थी परिषदेने संस्कार वर्ग, काय नाव दिले त्याला? संस्कार वर्ग. मला आठवतं की मुंबईच्या दादरच्या कासरवाडी असेल किंवा त्या ठिकाणी कांदिवलीची झोपडपट्टी असेल किंवा पुण्यामधली झोपडपट्टी असेल, परभणीतली झोपडपट्टी असेल, अमळनेरची झोपडपट्टी असेल, आंबेजोगाईची असेल, बीडची असेल, जालन्याची असेल, नगरमधली झोपडपट्टी, अशा वेगवेगळ्या झोपडपट्टीमध्ये ज्या वस्तीमध्ये कोणी जात नाही का, तर ती अस्पृश्यांची वस्ती आहे असं म्हणून त्या वस्तीमध्ये जात नाहीत, अशा वस्तीमध्ये विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेले आणि त्यांनी तिथल्या लहान लहान मुलांना एकत्र केलं, त्यांना संस्कार केले, त्यांच्या चांगले गीतं शिकवली, त्यांना लिहायला वाचायला शिकवलं, बाराखडी शिकवली, उजळणी शिकवली आणि शिकत शिकत त्यांच्यावरती चांगले संस्कार त्या ठिकाणी केले. आणि ज्या घरातले, ज्या झोपडपट्टीतले मुलं शाळेत जात नव्हती अशा परिवारामध्ये संस्कार वर्गाच्या माध्यमातून संस्कार करून त्या मुलांना शाळेत जाण्याचा संस्कार केला आणि ती मुलं शाळेत जायला लागली. अशा प्रकारचा संस्कार वर्ग विद्यार्थी परिषदेने सुरू केला. बाबासाहेब आंबेडकरांचं हेच कार्य होतं की माझा बांधव शिकला पाहिजे, माझ्या समाजातला शेवटचा घटक हा शिकला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 1950ला मिलिंद कॉलेज नावाचं कॉलेज त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादला सुरू केलं. म्हणजे इतकं मोठं शिक्षणाचं महत्त्व बाबासाहेब आंबेडकरांना होतं की माझा समाज शिकला पाहिजे. आणि विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संस्कार वर्गाच्या माध्यमातून त्यांचं कार्य त्या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा अनेक प्रसंग सांगता येतील की जे बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य होतं त्यालाच विद्यार्थी परिषद एका अर्थाने पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आठवतं की विद्यार्थी परिषदेने बाबासाहेब आंबेडकरांचा जे उद्देश होता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वेळा आपली निवडणूक लढले. एक निवडणूक ते मुंबईमध्ये लढले, ती निवडणूक ते हारले. आणि जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांना प्रचंड दुःख झालं आणि ते रडायला लागले, म्हणजे एकदम वेदना झाल्या त्यांना. आणि दुसरी निवडणूक ते भंडाऱ्यामध्ये लढले आणि ती दुसरी निवडणूक पण बाबासाहेब आंबेडकर हारले. आणि त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना पत्रकारांनी विचारलं, तुम्ही तर मुंबईतल्या निवडणूक हारल्यानंतर तुम्हाला फार वाईट वाटलं, दुःख झालं, पण आता भंडाऱ्याची निवडणूकसुद्धा हारले तुम्ही, पण आता तुम्ही आनंदी आहात, खुश आहात. त्यावेळी बाबासाहेब हसले, स्मित हास्य केलं बाबासाहेब आंबेडकरांनी
आणि ते म्हणाले तुमच्या लक्षात नाही ना. ते म्हणाले मुंबईची निवडणूकसुद्धा मी हारलो होतो, त्यावेळी मला खूप दुःख झालं, कारण निवडणुकीमध्ये मला केवळ महारांची मतं मिळाली होती, मला सवर्णांची मते मिळाली नाहीत. आणि मी भंडाऱ्याची निवडणूकसुद्धा हारलो, पण मला आनंद झाला. त्याचं कारण असं की या भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये मला केवळ महारांची मतं मिळाली नाहीत, तर मला सवर्णांचीसुद्धा मतं मिळालीत, आणि म्हणून मला आनंद झाला. हार जीत तर होत राहते, परंतु मला जे अपेक्षित आहे की माझा समाज एक झाला पाहिजे, ते स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आता आलेली आहे. का तर सवर्ण आणि दलित समाज हा एका दिशेला जायला लागलेला आहे. दोघांची मतं मला मिळाली, त्याचा मला आनंद आहे. आता किती मोठा आनंद बाबासाहेब आंबेडकरांना झाला सवर्णांची मतं मिळाल्याचा. आता ते स्वप्न विद्यार्थी परिषदेने कसं पूर्ण केलं, तर विद्यार्थी परिषदेने 1983ला समता ज्योत यात्रा 1 मेला विद्यार्थी परिषदेने रत्नागिरीतनं म्हणजे सावरकरांच्या तिथून ती समता ज्योत यात्रा सुरू केली, आणि ती आणून कुठपर्यंत आणली, दादरला, जिथं बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचा क्षण त्या ठिकाणी घेतला. त्यांची चैत्यभूमी म्हणून आज संपूर्ण समाज त्या ठिकाणी एकत्र येतो. ते सावरकरांच्या रत्नागिरीपासून ते चैत्यभूमीपर्यंत 1983ला समता ज्योत यात्रा विद्यार्थी परिषदेने संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी पिंजून काढला. उद्देश काय होता, सारा समाज एक झाला पाहिजे, भेदभाव संपले पाहिजे, संपूर्ण समाज हा एक झाला पाहिजे. आणि या सगळ्या आपण जर का पाहिलं तर या समता ज्योत यात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. सगळ्या जिल्ह्यांमध्ये यात्रा गेली, जवळजवळ 200-250 ठिकाणी यात्रा गेली, जवळजवळ 1,500-2 हजार किलोमीटरपर्यंत या यात्रेचा प्रवास झाला. या यात्रेत कोण कोण सहभागी झालं, शिवाजीराव भोसले, विरा करंदीकर, दया पवार, त्या ठिकाणी टेक्सास गायकवाड, गंगाधर पानतावले, शरणकुमार निंबाळे, अशा अनेक नामवंत लोक या समता ज्योत यात्रेमध्ये झाले. उद्देश काय होता, संपूर्ण समाज एक झाला. बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्याची निवडणूक हारल्यानंतर त्यांना आनंद झाला, का तर संपूर्ण समाज एक व्हायला आलेला आहे. आणि ते विद्यार्थी परिषदेने आपल्या समता ज्योत यात्रेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक समरसता, कार्यकर्ता प्रशिक्षण, म्हणजे मी ही आजची गोष्ट सांगत नाही आहे. 1969 साली, माझा जन्मही नव्हता झाला, माझा जन्म 70ला झाला. 1969ला विद्यार्थी परिषदेने प्रांत अभ्यास वर्गामध्ये स्वर्गीय यशवंतराव केळकरांनी समरसता विषयाचं प्रारूप तयार केलं, आणि समरसता कार्यकर्ता प्रशिक्षण अशा नावाचं ते प्रारूप करून ते पहिल्यांदा त्या अभ्यास वर्गामध्ये मांडलं. आणि त्यानंतर जर का आपण पाहिलं तर 1980ला आत्ताचं छत्तीसगड, त्यावेळीचं मध्य प्रदेश, विद्यार्थी परिषदेचं राष्ट्रीय अधिवेशन झालं, आणि त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये 6 डिसेंबर सामाजिक समरसता दिन म्हणून विद्यार्थी परिषद साजरा करायला सुरुवात केली. उद्देश काय होता, तर बाबासाहेब आंबेडकरचा हा स्मृती दिवस केवळ दलितांपुरतं मर्यादित ठेवायचा नाही, आणि म्हणून विद्यार्थी परिषदेने 1980ला समरसता दिन साजरा करायला सुरू केला 6 डिसेंबर. आणि सगळ्यात पहिल्यांदा सवर्ण वस्ती, उच्चभ्रू वस्तीमध्ये हा कार्यक्रम करायचा असा विद्यार्थी परिषदेने निर्णय घेतला. मला आजही आठवतो, त्या काळामध्ये जवळजवळ 200 देशभरात 200 ठिकाणी हे कार्यक्रम झाले. उद्देश काय होता, तर केवळ दलितांनी नाही तर संपूर्ण समाजाचे बाबासाहेब आंबेडकर होते. त्या बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृती दिन हा संपूर्ण समाजाने साजरा केला पाहिजे. 70 कॉलेजेसमध्ये आणि 200 ठिकाणी अभयपणे तो कार्यक्रम 1980 साली निर्णय केला, आणि तो कार्यक्रम करायला सुरुवात केली 6 डिसेंबर समरसता दिन म्हणून. इथपासून ते मला आजही आठवतं, महात्मा ज्योतिबा फुले हे बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते. बाबासाहेब आंबेडकर हे संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानणार. आणि ज्या फुलेंचं त्यांचं मृत्यूचं वर्ष आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मवर्ष संयोगाने एका वर्षी आलं, 1990-91. आणि त्यावेळी विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांनी फुले आंबेडकर संदेश यात्रा अशा नावाने एक संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला, केवळ महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण विदर्भासहित संपूर्ण महाराष्ट्र. आणि ही यात्रा कुठून सुरू केली, तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यांसाठी आपल्या विहिरीला पाणी नेण्यासाठी त्यांनी आपला वाड्यातनं विहिरीचं पाणी न्यायला लोकांना सुरुवात केली. त्या महात्मा ज्योतिबा फुलेच्या पुण्यातल्या वाड्यापासून ही संदेश फुले आंबेडकर संदेश यात्रा सुरू केली. ते ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली, त्या चैत्यभूमी, जी दीक्षाभूमी जी आहे नागपूरची,
त्या दीक्षाभूमीपर्यंत ही संदेश यात्रा नेली। या संदेश यात्रेचा संदेश हाच होता, सामाजिक समरसता। आणि विधान परिषदेने महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात ही यात्रा नेली। अनेक कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र वाचलं आणि बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका चौकटीत बांधून ठेवण्यापुरते नव्हते, तर ते एक राष्ट्रपुरुष आहे, एक समाज, संपूर्ण समाजाला एका पुष्पमाळेत जशी आपण वेगवेगळ्या प्रकारचे फुलं एका माळेमध्ये गुंफतो आणि ती देवाला पुष्पमाळा घालतो, अशा प्रकारचा हा संपूर्ण समाजाला, विविध प्रकारच्या समाजाला एका माळेमध्ये राष्ट्रासाठी समर्पित करायला बाध्य केलं पाहिजे, अशी ही भावना डॉक्टर आंबेडकरांची होती। ती विधान परिषदेने या फुले आंबेडकर संदेश यात्रेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य काय होतं, फुलेंनी कशा प्रकारची सामाजिक चळवळ चालवली, या दोघांचाही संदेश संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांना देण्यासाठी फुले आंबेडकर संदेश यात्रा विधान परिषदेने काढली। मंडल आयोगाचा विषय जेव्हा आला, त्या मंडल आयोगाच्या विषयामध्ये सुद्धा विद्यार्थी परिषदेने समर्थनार्थ सभा घेतल्या। त्यावेळी लोकांनी वेड्यात काढलं आपल्याला, सवर्ण समाज दूर जाईल तुमच्यापासनं। आपण मला कुठलाही समाज दूर जाणार नाही। आणि त्या ठिकाणी मंडल आयोगाला समर्थन परिषदा विद्यार्थी परिषदेने घेतल्या। मला अजून एक प्रसंग आठवतो, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा विषय आला। आणि जेव्हा 1977 साली शरद पवारांनी त्या ठिकाणी नामांतराची घोषणा केली, महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एवढ्या दंगली झाल्या, झोपडपट्ट्या जाळल्या गेल्या आणि त्याचा परिणाम नामांतराची घोषणा केलेली वापस घ्यावं लागलं आणि पुन्हा एकदा मराठवाडा विद्यापीठ असंच नामांतर करण्यात आलं। आणि नंतर 1989ला औरंगाबादला विद्यार्थी परिषदेचं महाराष्ट्राचं अधिवेशन झालं आणि त्या 1989च्या महाराष्ट्राच्या प्रदेश अधिवेशनामध्ये विद्यार्थी परिषदेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा प्रकारचा नाम विस्तार करून पण टाकला आणि विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा बॅनर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालय असं आपण करून टाकलं होतं। आणि ते केल्यानंतर आपल्याला सरकारने विचारलं की अरे तुम्ही हे नामांतराची घोषणा तुम्ही केली, सरकारने करायची असते। आम्ही एकदा सरकारने केली आणि ती वापस घेतली। आता विद्यार्थी परिषदेने नामविस्ताराची घोषणा केलेली आहे, ही वापस घेण्याची वेळ येणार नाही। आणि विद्यार्थी परिषदेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणं किती योग्य आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं शैक्षणिक कार्य कसं आहे, मराठवाड्यातल्या विद्यार्थ्याला त्या हैदराबादच्या निजामाची डिग्री घ्यायला जावं लागायचं उर्दूमध्ये। त्या बाबासाहेब आंबेडकरांनी 1950मध्ये त्या ठिकाणी मिलिंद कॉलेज सुरू केलं आणि त्याच्या काही वर्षानंतर त्या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली औरंगाबादला। त्याची सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांपासून झाली आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणं हे योग्य होईल। आणि आपण गावागावामध्ये नामार्थन समर्थन परिषदेचं आयोजन केलं, सभा घेतल्या, लोकांनी आपल्याला संवाद पथक स्थापन केली, गावागावात गेलो आणि बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व सांगायला गेलं। मला आठवतं माझं सुद्धा डोक्यात 2दा दगड लागलेला। विद्यार्थी परिषदेचं धाराशिवचं कार्यालय जाळण्यात आलं होतं, लोकांनी शेण फेकून मारलं, दगड फेकून मारले, परंतु आपण मागे हटलो नाही। आपल्याला पत्रकारांनी सांगितलं तुम्ही जर का नाम विस्तार केला तर मराठवाड्यातला कुठलाही सवर्ण समाजाचा विद्यार्थी तुमच्यासोबत येणार नाही। आपण म्हणलं चालेल, परंतु हे नाम विस्तार झालं पाहिजे। आणि या संवाद पथकामध्ये त्या ठिकाणी शरणकुमार निंबाळे असतील, प्रकाश आंबेडकर असतील, रासू गवई असतील, असे सगळे दलित नेते आपल्या समर्थन परिषदामध्ये आले आणि सगळ्यांना आनंद वाटला की विधान परिषद हा विषय मांडते आहे। आणि जेव्हा 14 जानेवारी 1994ला नामांतराची घोषणा करण्याच्या 8 दिवस आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रामदास आठवले, गोपीनाथराव मुंडे यांनी विधान परिषदेचे प्रदेश मंत्री सुधाकर भोयर आणि आपले प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सर्जेराव ठोंबरे यांना एकत्र बोलवलं आणि त्यांना सांगितलं आता आम्ही नामांतर करणार आहोत, दंगली तर होणार नाहीत ना। आपण त्यांना सांगितलं बिंदास तुम्ही नाम विस्तार करा, दंगली कुठेही होणार नाहीत, का तर विद्यार्थी परिषदेने गावागावात संवाद पथकं नेले, कॅम्पसवरती बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व सांगितलं। आता नाम विस्तार वापस घेण्याची वेळ येणार नाही। आणि 14 जानेवारी 1994 संक्रांतीच्या दिवशी नामांतराची घोषणा झाली। आजपर्यंत नाम विस्तार वापस घेण्याची वेळ आलेली नाही, कुठल्याही प्रकारच्या झोपड्या जाळल्या गेल्या नाहीत, कुठेही दंगली झाल्या नाही। याचं श्रेय जे जातं ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला। अशा प्रकारचं मला आजही एक प्रसंग आठवतो की बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती साजरी केली पाहिजे 14 एप्रिल ही, आणि मग कुठंतरी झोपडपट्टीमध्ये साजरी होते।
का नाही सवर्णांनी करायची? आणि म्हणून विद्यार्थी परिषदेने 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करायची. कॉलेजवर करायची. लोक म्हणले अरे हाकलून देतो, काय होत नाही. आणि आपण कॉलेज कॅम्पसवर, हॉस्टेलवर, चौकात बाबासाहेब आंबेडकर जयंती. आणि म्हणून पहिला कार्यक्रम काय केला तर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या घरात लावायचा. तर अनेक जण म्हणजे कसं काय शक्य आहे? आपण लावले. मला आजही आठवतो, मी धाराशिव पूर्ण होतो, तिथल्या एका कार्यकर्त्याने लावला फोटो. त्याच्या घरातल्या आईने, वडील घरी नव्हते, त्यांनी लावला. वडील बाहेरून आले, आईला विचारलं हे कोण लावलं? ते तुमच्या मुलाने लावला. तेवढे फोटो काढून टाक. फोटो काढला. मुलगा बाहेर गेला होता. मुलगा परत आला, आईला विचारलं फोटो का काढला? ते बाबाने काढला. तो म्हणला पुन्हा फोटो लाव. आता आईने पुन्हा फोटो लावला. पुन्हा वडील आले. आणि मग जेव्हा दोघांचा संघर्ष झाला तेव्हा मुलांनी वडिलाला सांगितलं फोटो घरात राहिला तर मी घरात राहील, फोटो बाहेर गेला तर मी बाहेर राहील. आता हा संस्कार, हा विद्यार्थी परिषदेने केलेला संस्कार आहे. म्हणून जे जे आपण त्या ठिकाणी म्हणलं हे सगळं. आता बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, फर्स्ट नेशन लास्ट नेशन. या दोघांच्या मध्ये सगळं काय, धर्म, जात, पात, पंथ, भेद हे सगळं काय आहे? नेशन, फर्स्ट नेशन लास्ट नेशन, याच्या दोघांच्या मध्ये आहे. विद्यार्थी परिषदेचं वेगळं काय? विद्यार्थी परिषद पण सगळ्यांना हेच सांगते की फर्स्ट नेशन, सर्वप्रथम देश आहे. आपली जात, पात, धर्म, पंथ हे बाजूला ठेवा. राष्ट्र सर्वोपरी आहे. सेम विद्यार्थी परिषद, जे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता तेच विद्यार्थी परिषदेने एका अर्थाने मांडलेला आहे. कुठल्याही प्रकारचा वेगळा नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी मजुरांचा विचार केला किंवा मजुरांना इतके तास 8 तासाच्या पेक्षा जास्त काम लागू नये, मजुरांना सुट्टी मिळाली पाहिजे. महिलांच्या विषयामधलं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणले की मग महिला शिकली पाहिजे तर घर शिकले जाईल, संस्कार होतील, महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. आणि म्हणून हिंदू कोड बिलामध्ये जगातले सगळ्यात जास्त अधिकार भारतातल्या महिलांना आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे. विद्यार्थी परिषदेमध्ये काय? तर विद्यार्थी परिषदेमध्ये सुद्धा राष्ट्रीय महामंत्री, आत्ता आपलं उदाहरण आहे, विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री कोण आहे? विद्यार्थिनी आहे. आता आपण जे त्यांनी मांडलं ते प्रत्यक्ष कृतीत आणलं. प्रदेशाध्यक्ष विद्यार्थिनी होऊ शकते, राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला झालेली आहे, राष्ट्रीय महामंत्री विद्यार्थिनी झालेली आहे, प्रदेश मंत्री अनेक ठिकाणचे झाले आहेत, अनेक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असते, पूर्णवेळ मुली आहेत. संपूर्ण म्हणजे पहिल्यांदा ही कन्सेप्ट आणली. पूर्णवेळांमध्ये सुद्धा मुली पूर्णवेळ निघू शकतात. 65-67 साली मुली पूर्णवेळ विद्यार्थी निघाला आहे. म्हणून महिलांना हे केलं पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं. विद्यार्थी परिषदेने ते प्रत्यक्ष कृतीमध्ये एका अर्थाने आणलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाविषयी चिंतन मांडलं. विद्यार्थी परिषदेने सुद्धा जेव्हा काश्मीरमध्ये 1990 साली मस्जिदीमध्ये माईक लावून त्या ठिकाणी हिंदू काश्मीरी पंडितांना बाहेर काढण्यात आलं, त्यावेळी एक मात्र छात्र संघटन होतं. देशभरामध्ये विद्यार्थी परिषदेने आव्हान दिलं, जहाँ हुआ बलिदान मुखर्जी वह कश्मीर हमारा है, जहाँ हुआ तिरंगे का अपमान वह कश्मीर हमारा है. अशा प्रकारची घोषणा दिली आणि विद्यार्थी परिषदेने आवाहन केलं. आणि जवळजवळ 11 सप्टेंबर 1990ला देशभरातनं 10,000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी स्वतःच्या तिकिटाने त्या ठिकाणी काश्मीर वाचवण्यासाठी काश्मीरला गेले. काश्मीरच्या श्रीनगरच्या लाल चौकामध्ये तिरंगा जाळला गेला. त्याचा बदला घेण्यासाठी विद्यार्थी परिषदेने 10,000 विद्यार्थ्यांची रॅली काश्मीरमध्ये काढली. आणि आज त्याचा परिणाम याची देही याची डोळा. आपण पाहिलं तर काश्मीर हा संपूर्ण 370 जे आहे ते हटवण्यात आलं आणि पूर्ण काश्मीर हे भारताचं आहे. अशा प्रकारचं आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी कृती केली. त्या सगळ्यांचा परिणाम आहे केवळ विद्यार्थी परिषदेचा आंदोलनाचा परिणाम. का तर त्याच्यानंतरच्या लोकसभेमध्ये एकमताने प्रस्ताव पारित केला का तर विद्यार्थी परिषदेने 350 पेक्षा जास्त खासदारांच्या संपूर्ण काश्मीर मुक्तीला आणि पाक ऑक्युपाय काश्मीर सुद्धा भारताचा अविभाज्य घटक आहे अशा प्रकारचा प्रस्ताव लोकसभेमध्ये पारित करण्यासाठी 350 पेक्षा जास्त खासदारांच्या सह्या विद्यार्थी परिषदेने गोळा केलेल्या होत्या. हा विषय असेल, बांगलादेशी घुसपेठचा विषय असेल, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या विषयातली शिष्यवृत्ती मागणी परिषद विद्यार्थी परिषदेने आयोजित केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची दुरावस्था मी पाहिलं. 1990 पासून 2000 जे वसतिगृह पाहिले तर त्या ठिकाणी संडास बाथरूमला खिडक्या नाहीत, तर दरवाजे नाहीत. मुलींचं हॉस्टेल आहे आणि दरवाजा नाही, खिडकी नाही. उघड्यावरती मुलीला स्वच्छतागृहात जावं लागायचं. आणि एका वसतिगृहामध्ये
60-70चं क्षमता असायची तर 200-200 विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हायचे. विद्यार्थी परिषदेने संपूर्ण महाराष्ट्रातल्या SC आणि ST विद्यार्थ्यांचं वसतिगृहाचं अध्ययन केलं आणि एक रिपोर्ट पब्लिश केला आणि सरकारच्या दप्तरी आंदोलन केलं छात्रवरवा नावाने आणि महाराष्ट्रातल्या वसतिगृहांचं चित्र पलटलं. वसतिगृहावरती लावायला लागलं वरण भात पोळी भाजी, सकाळी अंडी पापड लोणचं. हे वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना, मागासवर्गीय वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना जेवण मिळालं पाहिजे. त्यांचा ठेका दरवर्षाला ठेकेदार बदलला पाहिजे. वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याला 2 वेळा ड्रेस, पुस्तकं, वह्या, पेन, साबण, तेल, कंगवा ह्या सगळ्याचा खर्च मिळाला पाहिजे. वसतिगृह अपुरं पडत असतील तर 2-4 मुलं मिळून रूम घेऊन राहणार असतील तर त्या मुलांना 500 ते 700 रुपये भत्ता दिला पाहिजे. अशा सगळ्या प्रकारच्या मागण्या विद्यार्थी परिषदेने त्यांचा हक्क जो आहे तो मिळाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगितलं होतं की शेवटच्या माणसाच्या हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या प्रश्नाला घेऊन विद्यार्थी परिषदेने वारंवार संघर्ष केलेला आहे. झिरो बॅलन्सवरती अकाउंट उघडण्याचा विषय असेल, मग SC आणि ST विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती यायची बँकेत, मग तो बँकेचा मॅनेजर असेल, कॉलेजचा प्राचार्य असेल, वर्ष 2-2 वर्ष म्हणजे या वर्षी आलेली स्कॉलरशिप असेल तर 2 वर्षानंतर मिळायची. ती पण समजा 1000 रुपये आले तर 600-700 रुपये मिळायचे. विद्यार्थी परिषदेने आंदोलन केलं आणि शून्य बॅलन्सवरती त्यांचं अकाउंट बँकेमध्ये उघडायला सुरुवात झाली. आता त्या मुलाच्या अकाउंटला डायरेक्ट पैसा जातो आणि बँक मॅनेजर त्या मुलाला मोबाईलवरती SMS पाठवतो की तुझी शिष्यवृत्ती आलेली आहे, घेऊन जा. ही एवढं आमूलाग्र बदल विद्यार्थी परिषदेने आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर विद्यार्थी परिषदेने प्रत्येकाच्या हक्कासाठी, मग त्या ठिकाणी कुठंतरी मुलीवरती अत्याचार झाला असेल तर त्याच्या विषयामध्ये शेवटपर्यंत न्याय मिळेपर्यंत संघर्ष कोणी केला असेल तर विद्यार्थी परिषदेने. आणि जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, हमको व्यवस्था परिवर्तन नाही तर समाज परिवर्तन झालं पाहिजे. विद्यार्थी परिषदेचं सुद्धा तेच म्हणणं होतं की समाज परिवर्तन झालं पाहिजे आणि म्हणून व्यवस्था परिवर्तन झालं पाहिजे. व्यवस्था परिवर्तनात समाज परिवर्तन झालं पाहिजे आणि म्हणून विद्यार्थी परिषदेने 3 वर्षापूर्वी आपल्या देशाची न्यायव्यवस्था कशी असली पाहिजे त्याच्यावरती ऑल इंडिया लेवलचे सेमिनार घेतले आणि ज्युडिशियल हे कसं स्वतंत्र असलं पाहिजे, त्याची व्यवस्था काय असली पाहिजे त्याच्यावरती आपण संगोष्ठी केली. त्याचबरोबरीनं पोलीस व्यवस्थापन हे आज नियंत्रण, कोणातरी एखादा नगरसेवक येतो, एखादा पुढारी येतो आणि पोलिसावरती प्रेशर आणतो, त्यामुळे पोलीस व्यवस्था कशी वेगळी राहू शकते त्याच्या विषयातलं विद्यार्थी परिषदेने त्या ठिकाणी चिंतन केलं. या ठिकाणी एखादं कोणाचं काम असेल तर ते 6-6 महिने 7-7 महिने सरकारी अधिकारी काम करत नाहीत, मग त्यांना जबाबदेही कसे झाले पाहिजे त्याच्या विषयामध्ये तुम्ही जर का 30 दिवसात काम नाही झालं तर ते कसं होईल, अशा प्रकारची व्यवस्था परिवर्तन कसं केलं पाहिजे, असे वेगवेगळे विषय घेऊन विद्यार्थी परिषदेने संगोष्ठी केले, परिसंवाद केले आणि त्याच्या माध्यमातून व्यवस्था परिवर्तन करत. मला आठवतं 1996 या 97च्या अभ्यासवर्गामध्ये बाळासाहेब आपटेंनी पहिल्यांदा व्यवस्था परिवर्तन नावाचा विषय मांडला आणि त्याला घेऊन विद्यार्थी परिषदेने सातत्याने मग निवडणूक प्रक्रियेमध्ये कसा बदल झाला पाहिजे अशा सगळ्या विषयाला घेऊन विद्यार्थी परिषदेने संगोष्ठी केल्या आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एका अर्थाने ज्या ज्या विषयाला बाबासाहेब आंबेडकरांनी हात घातलेला आहे त्या सगळ्या विषयामध्ये विद्यार्थी परिषदेने प्रत्यक्ष कृती करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकरांविषयामध्ये विद्यार्थी परिषद म्हणजे आरक्षणाचा विषय आला तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये दुफळी माजण्याचा विषय झाला. विद्यार्थी परिषदेने आरक्षणावरती वेगवेगळे सेमिनार्स केले, परिसंवाद केले. एवढंच नाही तर त्या आरक्षणामध्ये कसं असलं पाहिजे, आरक्षण अजून किती दिवस असलं पाहिजे, आरक्षणामध्ये क्रिमिनल लागू झाले पाहिजे. मग आतापर्यंत OBC याच्यापर्यंत क्रिमिनल आलं, अजून SC आणि ST मध्ये क्रिमिनल आलं आणि आपण जर का पाहिलं तर मूळ हे SC आणि STचं आरक्षण आहे, हे बाकी सगळे आरक्षण हे नंतर आलेले आहे. मग ह्या आरक्षणाविषयातली आपली भूमिका काय हे विद्यार्थी परिषदेने सेमिनार घेऊन समाजाला त्याच्यामध्ये आरक्षणाच्या बाजूनं मत बनवण्यासाठी विद्यार्थी परिषदेने पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयातलं जवळजवळ याच्याशी संबंधित 7-8 पुस्तकं विद्यार्थी परिषदेने पब्लिश केलेली आहेत. मराठीमध्ये असेल, गुजरातीत असेल, हिंदीमध्ये असेल, वेगवेगळ्या भाषेमध्ये साहित्य प्रकाशित केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं अभ्यासिका आहे, पाणपोळी आहे, संस्कार वर्ग आहे, सुट्टीतली रोजगार योजना आहे, जे गरीब मागासवर्गीय मुलं आहेत
ज्यांना परीक्षा संपल्यानंतर सुट्टी असते, मग पुढच्या वर्षीच्या फीचा प्रश्न त्यांना असतो. मग अशा विद्यार्थ्यांसाठी सुट्टीतली रोजगार योजना विद्यार्थी परिषदेने आरंभ केली. सुट्टीमध्ये 2-3 महिने त्यांना रोजगार देणं, त्या रोजगाराच्या आधारे त्यांना पुढची पुस्तकं आणि फीची व्यवस्था होईल अशा प्रकारची व्यवस्था केली. अभ्यासिका त्या ठिकाणी सुरू केल्या. त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या प्रकारचे बुक बँक सुरू केले, ब्लड डोनेशनचं कॅम्प सुरू केले. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ज्याच्यातनं समाज परिवर्तन होऊ शकतं अशा प्रकारचे उपक्रम हे विद्यार्थी परिषदेने दिले. आणि या सगळ्या उपक्रमाच्या, सगळ्या जयंतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती एकमेव संस्कार झाला पाहिजे आणि तो संस्कार घेऊन फर्स्ट नेशन अँड लास्ट नेशन अशा प्रकारचा भाव त्यांच्या मनात जागृत झाला पाहिजे. मी समाजाचा, समाज माझा, मी देशाचा, देश माझा अशा भावनेने बाबासाहेब आंबेडकर जगलेले आहेत. त्यांचं सगळं जीवनचरित्र आपण पाहिलं. कुठल्याही प्रकारचं देशाच्या विषयामधलं तीळ मात्रही त्यांच्या मनामध्ये शंका नव्हती. देवाशीही संघर्ष करण्याचं धाडस बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलं आहे. आणि मला वाटतं की विद्यार्थी परिषदसुद्धा ठीक आहे, कोणी कोणाचा समाजाचा, जातीचा, पंथाचा कुठलाही असेल, परंतु त्या सगळ्यांचं सगळ्यात पहिलं काय तर देश आहे, राष्ट्र आहे. प्रथम राष्ट्र आणि लास्ट राष्ट्र ही भावना जागृत करण्याचं काम विद्यार्थी परिषद वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून, कार्यक्रमांच्या माध्यमातून, अभियानांच्या माध्यमातून, अभ्यासवर्ग, अधिवेशन, बैठका ह्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रयत्न एकच आहे, समाज माझा मी समाजाचा, देश माझा मी देशाचा ही भावना युवकाच्या मनामध्ये जागृत करणं. आणि मला आजही आठवतं, या 30 वर्षात मला माझी कोणी जात विचारली नाही आणि मी कोणाला जात विचारलेली नाही. हा संस्कार आहे विद्यार्थी परिषदेचा. जे बाबासाहेबांनी सांगितलं ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचं काम विद्यार्थी परिषदेने केलेलं आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच असं म्हणलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन, बाबासाहेब आंबेडकरांचा व्यवहार हे जो आहे तेच विद्यार्थी परिषदेचं कार्य आहे. आणि म्हणून मी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला आणि समाजातल्या चिंतकांनाही कळकळीची विनंती करणार आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र वाचा आणि डोळे बंद करून हे समाजावरती टीका आणि टिप्पण्या करणं बंद करा. आणि विद्यार्थी परिषद या समाजाची, या जातीचं, याचा पकडा त्याचा पकडा हे जे सांगून विद्यार्थी परिषदेचं काम करू नका असं जे सांगतात त्यांनी उघड्या डोळ्याने पाहिलं पाहिजे. जे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी स्वतःला म्हणवतात त्यांनी सर्वप्रथम आधी बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन केलं पाहिजे. त्यांनी लिहिलेलं साहित्य वाचलं पाहिजे. त्यांनी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जय भीम आणि जय मुस्लिम अशा घोषणा देतात, त्यांनासुद्धा शर्म वाटली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रखर मत मांडलेलं इस्लाम काय आहे. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या आपल्या दलित बांधवांना बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी पत्र लिहिलेले आजही ते उपलब्ध आहे की ज्या अवस्थेत तुम्ही पाकिस्तानमध्ये आहात त्या अवस्थेतून तुम्ही भारतात वापस या. सवर्णांचे मन बदलता येऊ शकतात, इस्लामचं मत बदलू शकत नाही का तर इस्लामला राष्ट्र हे मान्य नाही. त्यांना सर्वप्रथम इस्लाम आहे आणि लास्ट ही इस्लाम आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं फर्स्ट नेशन अँड लास्ट नेशन. विद्यार्थी परिषदेला तेच अभिप्रेत आहेत, फर्स्ट नेशन अँड लास्ट नेशन. समाज माझा मी समाजाचा, देश माझा मी देशाचा. आणि त्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं अध्ययन केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे कसे राष्ट्रपुरुष होते. बाबासाहेब आंबेडकर एका समाजाची मक्तेदारी नाही, तर हे केवळ राष्ट्र नाही तर विश्वाचं चिंतन. मला आज आठवतं आहे, कोणाला पटणार नाही तुलना केली. संत ज्ञानेश्वर महाराजांना संपूर्ण समाजाने छळलं. छोटेसे बालक असताना त्यांचं मौंज व्रतवृंद करायला सुद्धा परवानगी दिली नाही. एवढं बुद्धिवान, एवढं ज्ञानवान असून सुद्धा त्यांना समाजाने छळलं. परंतु जेव्हा समाजाला देण्याची वेळ आली तेव्हा भरभरून देण्याचं कार्य संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. वयाच्या 16व्या वर्षी ज्या बालकांवरती अनेक अत्याचार झाले, त्यांना त्रास दिला, छळलं, हे सगळं करताना अशा सगळ्या प्रकारचा राग, छळलेला त्रास, वेदना, पीडा, कष्ट संत ज्ञानेश्वर महाराजांनी गिळून घेतल्या. आणि वयाच्या 16व्या वर्षी जो जो वांछिल तो तो लावो प्राणी जात, म्हणजे संपूर्ण समाजाच्या, सृष्टीच्या मंगलाची कामना
या पसायदानाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केलं. म्हणजे द्यायचं आलं तेव्हा भरभरून दिलं. मी बाबासाहेब आंबेडकरांची तुलना त्याच्यासोबत करतो. का तर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा बालपणापासून ते सिडनॅम कॉलेजला अर्थविषय शिकवायला लागले तेव्हापर्यंत समाजाने केवळ वेदना आणि पीडा आणि कष्ट दिलं. पण जेव्हा संविधान लिहिण्याची वेळ आली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानेश्वर महाराजांनी जसं पसायदान लिहिलं त्याच तुलनेतलं हे आमचं संविधान आहे. ही तुलना आपण एका अर्थाने केली पाहिजे. आणि तशाच प्रकारचं विद्यार्थी परिषदेचं सुद्धा कार्य आहे. दोन्ही वेगळं आपण करू शकत नाही. आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी वंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की जितकं अधिक वेळ देऊन विद्यार्थी परिषदेचं काम करता येईल तितका अधिक वेळ देऊन विद्यार्थी परिषदेचं काम करा. तेच बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आहे. दोघात आपण वेगळं काही करू शकत नाहीत. दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जय भीम. नमस्कार. पुन्हा एकदा विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. का तर अनिकेत ओवाळच्या नावाने आपण ही व्याख्यानमालेला आपण त्या मंचाच्या नावाने पण ही आपण करतो आहोत. का तर अनिकेत ओवाळ हा एका अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला घेऊन एवढे वर्षे जगला. दुर्दैवाने अल्पवयात त्याचं निधन झालं. कदाचित तो असता तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अजूनही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याला सहजता झाली असती. परंतु त्याच्या स्मृतीनिमित्त का होईना आपण अशा व्याख्यानमालेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल पुन्हा एकदा विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मला या व्याख्यानमालेमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय भीम. नमस्कार. भारत माता की जय.